आपली लाडकी बिहार, आपलं लाडकं आंध्र प्रदेश. घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहिना आंध्र माझे. In the government led by Honorable Prime Minister Shri Narendra Modi, अर्थसंकल्पाच्या आडून भाजपला घेरण्याचा जंगी प्रयत्न महाविकास आघाडीनं केला. महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळाल्याची दवंडी पिटली. पण आतापर्यंतच्या अनुभवातून शिकलेल्या भाजपने वेळीच हालचाल करून विरोधकांच्या हल्ल्याची दार बोथट करून टाकली. नेमकं काय घडलं पाहूया. निर्मला सीतारामन भारताच्या अर्थमंत्री. काल त्यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. शेती, उद्योग, युवक, महिला, शिक्षण आणि सर्वात शेवटी कर प्रस्ताव. एकामागोमाग एक घोषणा होत गेल्या. अर्थसंकल्प संपत आला, पण महाराष्ट्राचं नाव सुद्धा निघालं नाही आणि महाराष्ट्रात सुरू झाला एकच गदारोळ. Honorable Speaker, I present the budget for 24-25. Introduction. The people of India have reposed their faith in the government led by Honorable Prime Minister Shri Narendra Modi and re-elected it for a historic third term under his leadership. या अर्थसंकल्पात ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांबद्दल एक अवाक्षर देखील काढण्यात आलेले नाही. केंद्र सरकार हा राज्यांचा मोठा भाऊ आहे, मग हा दुजा भाव का, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. आपली लाडकी बिहार, आपलं लाडकं आंध्र प्रदेश. महाराष्ट्र फक्त परका आणि बाकी राज्य परके. या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशला भरभरून देण्यात आलंय. हा सरकार वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली. जय शिवराय. आजच्या अर्थसंकल्पाविषयीचा जर सारांश मांडायचा म्हटला तर तो सारांश असाच आहे की घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहिना आंध्र माझे. दुर्लक्षून राष्ट्र, उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणेन. काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठा अशा मवियाच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. अर्थसंकल्पात महाराष्ट्राला पूर्णपणे डावलण्यात आले आहे, असा नरेटिव्ह संध्याकाळपर्यंत सेट करण्यात आला होता. सोशल माध्यमात त्याचे पडसाद उमटू लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदींची जात्रेच त्यांनी वाचून दाखवली. फडणवीस मैदानात उतरताच भाजपच्या अन्य आमदारांनी धडाधड तलवारी परजल्या. भाजप नेत्यांनी सोशल मीडिया अकाउंट अर्थसंकल्पाच्या बाजूने मैदानात उतरली. विरोधकांचा आणखी एक नरेटिव्ह देवेंद्र फडणवीस यांनी उधळून लावला. विदर्भ मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांना 600 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजना 400 कोटी, समावेशक कामासाठी इकॉनॉमिक क्लस्टर 466 कोटी, क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर 598 कोटी, महाराष्ट्र ऍग्री बिझनेस जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला केंद्राचा हिस्सा 150 कोटी, MUTP 3 जो मुंबई करता महत्वाचा प्रकल्प आहे 908 कोटी, मुंबई मेट्रो याच्याकरता 1087 कोटी, दिल्ली मुंबई कॉरिडॉर 499 कोटी, MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी 150 कोटी, नागपूर मेट्रो 683 कोटी, नाग नदी सुधार प्रकल्प 500 कोटी, पुणे मेट्रो 814 कोटी, मुळामुठा 690 कोटी,